मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला 1 महिना 9 दिवस पूर्ण होते. मात्र याच हत्याकांडाच्या अगोदर अनेक घडामोडी ज्या आहेत त्या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळाले किंवा सीआयडीच्या एसआयटीच्या खुलाशांमधनं आणि रिमांडमधनं समोर आलेले आहे. नमस्कार, आपण बघताय मुंबई तक, मी योगेश काशी. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या अगोदर 28/5/2024 रोजी जे की आवादा पवन चक्कीचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे सुनील केंदू शिंदे आणि शिवाजी थोपटे यांचं अपहरण करत त्यांना परळीच्या कार्यालयामध्ये खंडणीच्या अनुषंगानं वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांना बोलून घेतलं होतं. मात्र याच्यानंतर ती खंडणीची मागणी पूर्ण न केल्यामुळे पुन्हा एकदा 29/11/2024 रोजी शिवाजी थोपटे यांचं जे की डोणगाव टोल नाक्यावरनं अपहरण केलं होतं. त्याच्यामध्ये देखील हेच रमेश घुले, सुदर्शन घुले हे आरोपी होते. मात्र ती मागणी पूर्ण न केल्यामुळे पुन्हा सुदर्शन घुले आणि जे की आरोपी आहेत त्याच्यामध्ये सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले हे मसाजोग या ठिकाणी आले. आवादा पवनचक्की प्रकल्पावरती त्या ठिकाणी त्यांनी जे की शिवाजी थोपटे आणि तिथले जे की गार्ड आहे सुदर्शन गार्ड सोनवणे नावाचा गार्डला मारहाण केली आणि याची फिर्याद केज पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली. या दरम्यान महेश सरपंच संतोष देशमुख या ठिकाणी आले आणि त्यांनी जे की सुदर्शन घुले, त्याचबरोबर सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे आणि अन्य काही आरोपींना ते हुसकून लावण्याचं काम केलं. मात्र हाच मनात राग धरून महेश सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण अशी हत्या करण्यात आली. याच हत्येच्या नंतर महेश सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे पाहायला मिळाले आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराडवरती 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी 11 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. याच नंतर वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देखील 14 दिवसाची सुनावण्यात आली होती आणि याच पोलीस कोठडीमधनं सीआयडीच्या रिमांडमधनं धक्कादायक खुलासे समोर आले, जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर त्यांना एक धमकी आली होती वाल्मिक कराडच्या फोनवरनं, की सांगवी सारणीचे सरपंच आहे संजय केदार अशी जबाब जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिलेला आहे. याच अनुषंगानं ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येच्या अगोदर अनेक खुलासे जे आहेत ते या एसआयटीच्या आणि सीआयडीच्या माध्यमातून रिमांडमधनं समोर आलेले आहेत. 29/5 रोजी ही संपूर्ण घटनेला सुरुवात झाली. त्यानंतर 29/11 असेल, 6 डिसेंबर असेल आणि त्याचबरोबर 9 डिसेंबर असेल आणि त्याच्यानंतर 11 डिसेंबर असेल, अशा वेगवेगळ्या तारखा आहेत. मात्र मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे की कारणीभूत ठरलं ती म्हणजे खंडणी. याच खंडणीला मयत सरपंच अडसर आले आणि जे की सुदर्शन घुलेला तिथून हुसकून लावलं. त्यांना काही तिथं त्या ठिकाणी वाद झाला. याच वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. हे संपूर्ण घटनाक्रम जे आहे ते सीआयडीच्या आणि एसआयटीच्या रिमांडमधनं समोर आलेले आहे, जे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दरम्यान देखील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे आणि त्याचबरोबर सुदर्शन घुलेमध्ये अनेक फोन कॉल झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. मात्र त्याच्यामधील विशेष बाब म्हणजे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर आपण बघू शकतो की वाल्मिक कराड यांना एका सरपंचाच्या फोनवरून धमकी देखील दिली होती की सरपंच संतोष देशमुख यांना सांगा तुम्ही या लफड्यामध्ये पडू नका. तिथंच राग मनात धरत मयत सरपंच संतोष देशमुख यांनी पुन्हा एकदा 6 डिसेंबर रोजी जे की आवादा पवनचक्की प्रकल्पावरती संपूर्ण आरोपी आले होते तिथून हुसकून लावायचं काम सरपंच संतोष देशमुख यांनी केलं. त्याचाच मनात राग धरून 9 डिसेंबर रोजी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि याच हत्येच्या अनुषंगानं आपण बघू शकतो की मोका अंतर्गत कारवाई वाल्मिक कराड आणि आणखी 8 आरोपींवरती करण्यात आली. मात्र या रिमांडमधनं हे संपूर्ण खुलासे जे आहेत समोर आले आहेत. मयत सरपंच संतोष देशमुख यांचं डोणगाव टोल नाक्यावरनं अपहरण केलं होतं. त्याच टोल नाक्यावरनं 29/11 रोजी शिवाजी थोपटे यांचं अपहरण केलं होतं. त्यावेळेस जर तात्काळ दखल घेतली असती तर मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या टाळता आली असती, असं देखील काही खुलाशांमधनं समोर आलेलं आहे. मात्र या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या अनेक तारखा आहेत आणि या तारखांमधनं धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एसआयटीच्या आणि सीआयडीच्या रिमांडमधनं हे संपूर्ण खुलासे समोर आलेले आहेत. मुंबई तसं योगेश काशीद, बीड.